काल होतो आपण काल होतो 8व्या श्लोकावर. बरोबर. त्याच्यात काय ज्ञानविज्ञानानं जो तृप्त झालेला आहे आणि जो कुटस्थ आहे, म्हणजे ह्याच्याप्रमाणे ऐरणीसारखा, ज्याच्यावर कसल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, अशा पद्धती. म्हणजेच काय, ज्यांना आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवलेलं आहे, ज्यांना आपल्या इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषयांमध्ये सुखदुःखाची इच्छा सोडून दिलेली आहे, असा जो आहे तो युक्त म्हटला जातो किंवा योगयुक्त असं म्हटलं जातं. तर हा जो आहे याच्यामध्ये त्यांनी समलोष्टाश्म कांचन हा एक उदाहरण दिलं. म्हणजे दगड, माती आणि सोनं याच्यामध्ये तो फरक करत नाही, त्यांना तो समानच मानतो. आणि आपल्या भगवद्गीतेचं महत्वाचं प्रिन्सिपल मानलं जातं ते म्हणजे समत्वम योग उच्यते. तर समत्वाविषयी जास्ती इथे सांगितलेलं आहे की समत्व म्हणजे कसं समत्व. तर समत्व म्हणजे असं समत्व की ज्याच्यामध्ये आता त्यांनी जड पदार्थांविषयी फक्त वर्णन केलं की समलोष्टाश्म कांचन हे पहिल्यांदा वर्णन केलं. आता पुढच्या श्लोकामध्ये बाकी आयुष्यात जे आपल्या असतात त्यांच्याविषयी पण कसं सम राहायचं हे पण सांगतात पुढे, की सुहृन्मित्रायुदासीन सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपैच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. म्हणजे समबुद्धी कशा प्रकारे असायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा जड पदार्थांबाबत सांगितलं की सोनं, माती आणि दगड हे सुद्धा समज वाटले पाहिजे, अशा पद्धतीत असलं पाहिजे. समत्व कसं असलं पाहिजे, तर ह्याच्यामध्ये तर आणि पुढे जाऊन सांगतात की सुहृद म्हणजे आपल्या अत्यंत जवळचे किंवा जे आपल्याला प्रिय लोक आहेत असे लोक. मित्र जे आपल्या अत्यंत जवळचे असतात, आपण मानतो की आपल्या सगळ्या सुखदुःखाशी शेअर करणारे आपले मित्र आहेत असं आपण मानतो. तर त्यांच्या बाबतीत सम असलं पाहिजे. पुढे कोणाशी बघा ते. त्यानंतर वैरी, त्यानंतर उदासीन म्हणजे जे डिप्रेशन मध्ये आहेत असे लोक सुद्धा, वैरी असतील तरी सुद्धा त्यांना सुद्धा समच बघायचा आहे. म्हणजे एखादा फार हसतोय आणि एखादा फार रडका आहे, तर रडक्याकडे जाणार नाही मी, मी फक्त हसऱ्या माणसाकडेच राहीन, अशा पद्धतीत हे असता कामा नये आपली बुद्धी. तर कशी असली पाहिजे, सम असली पाहिजे, या सर्वांसाठी सम असलं पाहिजे. द्वेष, जे द्वेष करणारे आहेत ते संबंधी, बंधुशू म्हणजे आपले सगळे नातलग म्हणा, या सगळ्यामध्ये. तसंच च साधुष्वपीच, साधूंना सुद्धा खूप मान दिलाय किंवा खूप काही त्यांच्यासाठी करतोय असंही असता कामा नये. साधुष्वपीच पीच पापेषु, पाप आचरण करणाऱ्यातही समबुद्धी ठेवली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच एक कसं वागलं पाहिजे याच्या दृष्टीने आपल्या पतंजलीमध्ये श्लोक आलेले आहेत योगदर्शनामध्ये. मैत्री करुणा उदिताम उपेक्षाणाम, आहे का झालेलं कोणाला? त्यांना साधारण माहिती आहे की हो कसं सर. वागावं. हम्म. मग नीती हा जो पार्ट आहे किंवा ज्याला आपण अष्टांग योग म्हणतो त्याच्यामधलं यम आणि नियम, त्यातले यम आहेत ते स्वतःसाठी आहेत, नियम आहेत हे समाजात राहताना पाळण्याची बंधनं आहेत. तर यम ह्या कॅटेगरीमध्ये हे सगळं येतं की तुम्ही आचरण तुमचं कसं ठेवावं जेणेकरून तुमच्या पापात भर पडणार नाही. तर त्याच्यासाठी यम जे सांगितलेले आहेत किंवा नियम सुद्धा जे सांगितलेले आहेत ते सुद्धा आपल्या समाजामध्ये आपण राहतो तर त्याच्यामध्ये आपल्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होणार नाही. तसंच या संसाराला म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही, या बाबतीत
काटेकोरपणे जे सांगितले ते यम आणि नियम आहेत. यांचं आचरण केल्यामुळे नक्की काय घडतं, तर ते इथे सांगतायत की समत्व प्रस्थापित होतं. लोकांना बऱ्याच आज असं अवस्था आहे की पटकन लोकांना सगळ्या गोष्टी हव्यात आणि प्रत्येक जण पटकन मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधतो. म्हणजे एखादा मनुष्य व्यवस्थित शिकतो, मोठा होतो आणि कुठेतरी नोकरी करून 4 पैसे मिळवतो. परंतु एखादा मनुष्य गँगस्टर होतो आणि एका वर्षातच अख्ख्या आयुष्यात जेवढे त्यानं कमावले नसतील, त्या शिक्षण घेणाऱ्यानं तेवढे कमावतो. ही परिस्थिती कशी आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, हे सांगतायत इथे, की जर तुमचं आचरण व्यवस्थित नसेल, तर तुमच्यात समता राहणार नाही. समतेमध्ये तो माणूस राहू शकत नाही. मग अशा यम आणि नियमांचं जे फॉलो करणारा असेल, त्यांच्यात हे ऑटोमॅटिकच होतंय. परंतु इथे लोकांना भगवद्गीतेत सांगताना अशा पद्धतीत न सांगता समत्व कसं स्थापन केलं पाहिजे याचं महत्व सांगताना हे नियम प्रस्थापित केलेले आहेत, की या सर्वांमध्ये तुमची दृष्टी समान असली पाहिजे. समान म्हणजे काय, पहाडासारखं राहायचं आहे का? तर तसं नाही. तर त्याच्याविषयी कुठलंही कर्म करत असताना तुमच्या मनात तुम्ही त्याचा कुठलाही हे करायचा नाहीये, काय फळाचा अपेक्षा ठेवायची नाहीये. अशा पद्धतीत असलं पाहिजे. उदाहरणार्थ साधू आलाय, तर त्याचे पाय धुवा, त्याला हारानं स्वागत करा, त्याला जेवण द्या, काय असेल ते करा. कशासाठी? तर तो आपल्याला काहीतरी आशीर्वाद देईल. मग माझं काहीतरी ऐश्वर्य होईल, मला काहीतरी प्राप्ती होईल. अशा पद्धतीत त्याच्याशी आपला व्यवहार असता कामा नये. त्या फळाची अपेक्षा ठेवून आपण त्याच्याशी कर्म करायचे नाहीये. तिथेही समान राहिलं पाहिजे. तसंच जो एखादा शत्रू आहे, एखाद्या शत्रूबाबत सुद्धा खूप वाईट विचार करणे टोकाला जाऊन, की याला आता काहीतरी ऍक्सिडेंटच झाला पाहिजे, याचं काहीतरी वाईट झालं पाहिजे. अशा पद्धतीतही विचार करून चालणार नाही. सम राहिलं पाहिजे प्रत्येक स्थितीमध्ये. ह्याचा जर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हा तुम्ही आता साधारण ह्याला बघताय, की डाळिंबे सरांचं जे लेक्चर असतं, त्याच्यामध्ये त्याचे परिणाम काय होतात हे आपण बघतो. फ्लाईट मोड झालाय तुमचा. सिम्पथेटिक कशी ऍक्टिव्हेट होते, या सगळ्यामुळे कसं त्याच्यावर परिणाम होतो आणि ओव्हरऑल आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो तर हे पण आपण बघू. त्यामुळे राग द्वेष ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना उद्धृत होतात. त्या झाल्या की आपली सिम्पथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी होते. ते झालं की आपल्या सगळ्या हृदयापासून सुरुवात होऊन सगळ्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळं समत्व राहणं शक्य नाही. तर समत्वामध्ये राहायचं जर असेल, तर या सगळ्यापासून दूर राहिलं पाहिजे. मग कसं राहिलं पाहिजे? तर या सगळ्यामध्ये आपण समान राहायला शिकलं पाहिजे. अशा पद्धतीत ह्या श्लोकाचा अर्थ आहे. समबुद्धी निर्माण करता आली पाहिजे. आता ऑटोमॅटिकच काय होणार आहे, की आपलं चित्त म्हणा किंवा आपलं शरीर म्हणा, हे 3 गुणांनी बनलेलं आहे. सत्व, रज आणि तम. बरोबर? त्याच्यातले आपण काय मानतो? तम आणि रज हे 2 दोष मानतो. आणि सत्वगुण हा आपल्याला समतेकडे नेणारा किंवा ज्ञान देणारा प्रकाशवर्धक गुण अशा पद्धतीत मानले गेलेला आहे. त्याच्यामुळे रज आणि तम याच्यामध्ये जी इम्बॅलन्स असतो, तो आपण नष्ट करतो आणि उरतो तो सत्वगुण, त्यांना आपण कमी करतो, रज आणि तमाला. आणि उरतो तो सत्वगुण, जो प्रकाशक आहे, जो ज्ञान देणारा आहे. म्हणजेच मनामध्ये ही स्थिती निर्माण करण्यासाठी, म्हणजेच मनाचा योग इथे सांगितला, समत्व योग सांगितला मनाचा, की आपण असं वर्णन करतो या सगळ्याचं, की मागच्या उपनिषदामध्ये पण मी वर्णन केलेलं कसं होतं, की आपलं चित्त एक फोकस घेऊन आहे. ते कुठल्या दिशेनं आहे? तर आपल्या पंचेंद्रियांच्या दृष्टीने फोकस ठेवून आहे. आणि आपल्याला त्याचा फोकस दुसऱ्या बाजूला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला चैतन्य आहे किंवा स्वस्वरूप आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याचा फोकस जर डायव्हर्ट करायचा असेल, तर त्याच्यासाठी जे साधन आपण चित्त वापरतोय, ज्याचा वापर करून आपण आपण आत्म्याला किंवा स्वतःला बघणार आहोत, त्याच्यामध्ये जर गढूळता असेल,
तर त्याच्यामध्ये जे उमटणारं प्रतिबिंब आहे ते स्पष्ट उमटणार नाही. बरोबर आहे. तर हे स्पष्ट उमटावं म्हणून प्रकाशक गुण जो आहे चित्तातला जो प्रकाशक गुण आहे, 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. त्यातला प्रकाशक गुण आहे तो सत्व गुण आहे. मग ह्या सत्व गुणानं ओतप्रोत असलं पाहिजे ते, तर ते व्यवस्थितपणे प्रकाश ग्रहण करू शकेल किंवा ऍफिनिटी राहील त्याला त्याची. पण सत्व आणि रजगुण, तमो आणि रजगुणामुळे जर दूषित असेल तर मात्र त्यामध्ये प्रतिमा पडणं शक्य नाही. अशा पद्धतीत दुसऱ्या काही ग्रंथामध्ये याचं वर्णन आढळतं. आपण सर्व दृष्टीने योग काय आहे हे समजण्यासाठी तिथे आहोत. त्यामुळे सगळ्या बाजूने विचार करायचा की गीतेत असं सांगितलंय म्हणजेच त्याचा अर्थ पतंजली मुनींच्या दृष्टीनं जो योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तिथे काय सांगितलंय तर चित्त प्रसादनाचे उपाय सांगितले. तर चित्त प्रसादन करणे म्हणजे काय करणे तर चित्ताचं रज आणि तमोगुणापासून रहित्व करणे किंवा त्यांना काढून टाकणे. अशा पद्धतीत चित्ताचं प्रसादन तिथे सांगितलं. तिथे आणि परत पुढचा ग्रंथ असल्यामुळे तिथे कसं कोणाशी काय कसं वागावं या पद्धतीनं पण मार्गदर्शन करून ठेवले. तर हे वागणं आपण सहज आपल्यामध्ये अंतर्भूत करू शकतो. त्यामुळे याचा थोडासा अभ्यास आपण करायला पाहिजे. मागे पण मी एकदा म्हटलेलं की ज्यांचं हे नाही झालेलं, बेसिक काही कोर्स झालेला नाही आहे, त्यांनी सत्व, रज, तम या 3 गुणाविषयी थोडं वाचून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय काय सांगतो, त्याचे परिणाम कसे होत असतात हे कुठे ना कुठे छोट्या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळालं तरी चालेल, परंतु संकल्पना असलेल्या बऱ्या क्लिअर. मग पुढे आपल्याला जाता येतं. समबुद्धी तर या गुणांचं अशा पद्धतीत समत्व निर्माण करणे हे अपेक्षित आहे. आणि मनाद्वारे योग, मनावर आपण ट्रेन करून, स्वतःला ट्रेन करून, मनाला ट्रेन करून आपण कसा योग सिद्ध करू शकतो, योग साध्य करू शकतो, याचं उदाहरण या सगळ्या श्लोकामध्ये आहे. सुरुवातीला जड पदार्थाविषयी सांगून झालं, आता लाईव्ह पदार्थांविषयी सांगतायत. जिवंत असणाऱ्या लोकांविषयी आपण कसा आपला व्यवहार ठेवला पाहिजे हे सांगतायत. समजा दगड, माती यांच्याविषयी आपण काहीतरी केलं. समजा की तुम्ही रस्त्यानं चालताय, रस्त्यात एक दगड आला आणि त्याला लाथ मारली तुम्ही, तर तुम्हाला दुःख होतं का? ते आठवतं का कधी की आठवून त्याचं दुःख झालं, मी त्या दगडाला लाथ मारली आणि मला दुःख झालं? असं कधी होत नाही. पण रस्त्यातून एक माणूस चाललाय आणि तुम्ही त्याला लाथ मारली तर दिवस वाईट जाणार पूर्ण. बरोबर आहे का? तर त्याच्याशी भावना जोडल्या जातात, मीला जोडला जातो त्या गोष्टीशी. म्हणजेच अंतःकरण ज्याला आपण चित्त म्हणतो त्याच्यामध्ये वृत्ती जागृत होतात. मग अशी कुठली गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा वृत्ती जागृत होतात. मग त्या होऊ नयेत, त्या कायम शांत असाव्यात, समत्व असावं, हा या सांगण्याचा उद्देश आहे. जेव्हा तुमची वागणूक अशी असणार तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही. आता मी काल पण एक मुद्दा सांगितलेला की सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आपण दुसऱ्याला जेव्हा धरतो तेव्हा आपण दोषी असतो. दोषी असतो म्हणण्यापेक्षा योगामध्ये आपण कसं असलं पाहिजे तर आपण दुसऱ्याला दोष देणं बंद केलं पाहिजे पूर्णपणे. कुठल्याही गोष्टीचा कर्ता म्हणून स्वतःला म्हणून घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. आपण आपल्यासाठी कायमच काय कसं वागू, आनंददायी ठेवू आपल्याला की आपण आपल्याला दुःखात ठेवू? आनंददायी ठेवू. आनंदात ठेवू ना आपण. आपण स्वतःला आनंदीच ठेवायचा प्रयत्न करणार. मग परिस्थिती कुठेही येऊ दे, 2 गोष्टी असतात. एक, आपण परिस्थिती घडवत असतो, कुठलीही गोष्ट आपण करत असतो त्यावेळी परिस्थिती घडत असते, किंवा आपल्यावर परिस्थिती येते. 2च गोष्टी पॉसिबल आहेत. म्हणजे समजा की तुम्ही कुठेतरी प्रवासात चाललाय आणि शेजारच्यांना तुमचं पाकिट मारलं. आता ही परिस्थिती तुम्ही घडवून आणली आहे का? तर नाही. नाही. ही तुमच्या बाबतीत परिस्थिती घडली.
बरोबर आहे. मग इथे आपल्या वृत्ती जागृत होणार नाहीत का? होणार. बरोबर आहे, मला राग येणार. बरोबर आहे. पण जर तुम्ही स्वतःहून तुमचं पाकिट हरवलंय, तुम्हाला माहिती नाही की कोणी चोरलंय, परिस्थिती तर एकच आहे ना, बदलली कुठे? पैसे तुमच्याकडे नाहीत हेच झालं. परंतु घटनेनुसार आपण आपल्याला बदलत राहतो. हे संसार बदलता आहे, हे जे आहे याचं उदाहरण मी फक्त दिलं. प्रत्येक क्षणाला जग हे बदलत आहे किंवा प्रकृती ही बदलत असते. कारण का, तर ती त्रिगुणांनी बनलेली आहे. आणि हे सगळ्या विश्वामध्ये असलेल्या गोष्टींमध्ये हे त्रिगुण आहे. आणि आपण जे स्वतःचं अंतःकरण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला भावना आहेत, त्या भावना सुद्धा त्याच्याशीच निगडीत आहेत. त्यामुळे समावस्था म्हणजे आपल्या संपूर्ण भावनापासून ते सर्व शरीरात समावस्था निर्माण करायची आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे हे सांगताना. थोडासा डीप मिनिंग असतो, परंतु तो एक्झॅक्ट कसा आहे समजला की त्याचा पुढे आपल्याला वापर करता येऊ शकतो. हम्म. म्हणजे आता असं होईल ना, हा. की सगळ्या परिस्थितीमध्ये हम्म. आपणच आपल्या मनाला सारखं समजून सांगायचं. म्हणजे आपल्याकडनं घटना हा. घडो, आपल्याकडं घटना कसं आहे. आपल्याच मनाला समजून सांगायचं. हा, प्रत्येक गोष्टीला जबाबदार आपणच आहोत हे जाणलं पाहिजे. आता पाकिट चोरणारा चोर हा वाईट होता हे म्हणून जर आयुष्य बर्बाद करायचं म्हटलं तर वाईट आहे. त्याच्याऐवजी तुम्ही असं म्हणा, मी माझं पाकिट नाही सांभाळू शकलो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन. बरोबर आहे. तुम्ही बरोबर आहे. स्वतःलाच बदलू शकता. हम्म. तुम्ही स्वतःला नाही, हे बदलू बरोबर आहे शकता, सर. तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही. बरोबर आहे ना? नाही, हे बरोबर आहे. हा. पण आता सतत हे. आपल्या मनाला त्रास देणं आणि त्याला हा. समजवणं. हा. मग हे स्वतः बदल करणे म्हणजे काय करणे, तर स्वतःला समत्व स्थितीत आणणे. आणि ही सुपर अलर्ट होणे आहे हे लक्षात घ्या. लोकांना काय वाटतं माहितीये का, की ध्यानात जाणे म्हणजे अशा कुठल्या तरी गुंगीत जाणे की जी माणसाला कशाचंच भान नाही अशा अवस्थेत जाणे आहे, असं लोकांना वाटतं. परंतु असं सत्य नाहीये हे. सत्य काय आहे, तर सुपर अलर्ट होणे म्हणजे तुम्ही एवढे सुपर अलर्ट असता की तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त होते या स्टेजमध्ये. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सिद्धी या बाधक जरी सांगितलेल्या असल्या तरीही आपली जी केंद्र आहेत मस्तिष्कामध्ये, त्यांना एवढं अलर्ट केलं जातंय की त्यांच्यावरचे संस्कार हे असे होत आहेत की गुणांनाही प्रवृत्त करू शकतात, की माझ्यासाठी हे घडव. ही जी निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा घडू शकते. एवढं पॉवरफुल आपल्याला चित्त नावाची जी संकल्पना आहे ती दिलेली आहे, किंवा त्याच्यावर आपण अधिकार गाजवू शकतो, म्हणजे सिद्धी. तर हे सुपर अलर्ट होणे हा जो प्रकार आहे तो आपल्यात घडू शकतो, नाही असं नाही. मग ह्याची जी सूक्ष्म सूक्ष्म एक एक पानं आहेत ती आपण आता हळूहळू उलगडत जाणार आहोत. जसं आपण पतंजलीकडे जाऊ, पुढे जाऊ, अजून त्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म दर्शन घडत जाणार. आता मी जे तुम्हाला सांगितलं हा बेसिक सिद्धांत सायकोलॉजीमध्ये अत्यंत पॉप्युलर आहे. जेवढे तुमच्याकडे लोक बघतात, एक कुठलाही मनुष्य तुमच्याकडे जेव्हा येतो आणि तुम्हाला दुःख आपलं सांगायला लागतो की माझ्या बाबतीत असं झालं, त्यावेळी त्याला जेव्हा तुम्ही सल्ला देणार आहात त्यावेळी त्या सल्ल्यामध्ये ह्या गोष्टीचा अंतर्भाव असू दे. कारण का, तर ही गोष्ट आपण चुकीची कधीही सांगणार नाही. ज्यानं हा बेस पकडला की प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे, तो माणूस कधी चुकीचा सल्ला देऊ शकत नाही. हे अगदी लिहून ठेवा. आता काही गोष्टी या म्हणजे आपल्या बाबत दुसऱ्याकडून घडतात. घडत असणाऱ्या गोष्टी त्याच्या दृष्टीनं आपल्या हातात नसतात. त्याला आपण बदलण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. त्याला उपदेश करता येईल, आणि उपदेश केल्यानंतर काय होतं की तू असं करू नकोस. मुलांच्या बाबतीत बायकांना हा भयंकर हे असतो की त्यांना घडवायचं आहे म्हटल्यानंतर
मारून मुटकून का होईना, पण गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करून घेतो आपण, मुलांकडून म्हणा किंवा इतर कुठूनही. पण एक्झॅक्ट तसं होणं शक्य आहे का? तर तसं नाही आहे. तसं आपण अपेक्षित करू शकत नाही. त्याऐवजी स्वतःला त्याची जबाबदारीची जाणीव होणे हे सत्य आहे. आणि माझ्या बाबतीत जे घडतं आहे त्याला जबाबदार संपूर्णपणे मी आहे, ही संकल्पना रुजवणे आवश्यक आहे. आणि परिस्थिती समोरच्याकडून मी बदलू नाही शकत, मला मात्र मी बदलू शकतो. हा त्यातला महत्वाचा कन्सेप्ट. बरेच लोक पिचलेले असतात, पिचलेले. त्यांच्या बाबतीत हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत. त्यांना याच्यातून प्रचंड रिलीफ मिळतो. ही जर गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजावून दिली त्यांच्या परिस्थितीविषयी, तर माणसाला प्रचंड रिलीफ मिळतो. करून बघा. मी प्रॅक्टिसमध्ये आहे, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगतोय. बरेच लोक लोकांकडून अपेक्षा ठेवूनच असतात. प्रचंड. माझ्या मुलानं असं केलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानं मला असं वागवलं पाहिजे, माझी सासू माझ्याशी अशी वाईट वागते. म्हणजे दुसऱ्यालाच दोष देणे ही क्रियेमध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो. मग फरक काय पडणार परिस्थितीत? नाही. परिस्थिती जर ती बदलायची असेल तर तुम्ही स्वतः काय करू शकता हे महत्वाचं आहे. बरोबर आहे? कधी कधी परिस्थिती पूर्ण बदलणे शक्य नसतं. अशा परिस्थितीत काय करता येईल हे पण महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, समजा एखाद्याच्या घरामध्ये एक आजारी व्यक्ती आहे, बेड रिडन पेशंट आहे, किंवा ज्याचं सायकोलॉजिकल इल आहे. अशा पेशंटच्या बाबतीत असतं. आज लोक या परिस्थितीतून वर येण्यासाठी सायकोलॉजिस्टचा सल्ला घेण्याची हे आहे. आणि त्यांची बेसिक काय आहे? तर हीच आहे. तुम्ही त्याला बदलू शकता का? नाही. तो आजारी माणूस आहे, त्याला बदलता येणं शक्य नाही. तुमच्या मनाचा तिळपापड होतो. मग तुम्ही 2 मिनिटं, 2 तास, 2 दिवस त्याच्यापासून बाजूला राहा. दुसरा कोणतरी माणूस तिथे नेमा तात्पुरता. सोल्युशन चांगलं आहे की नाही? आहे. परिस्थितीचा कशा पद्धतीनं आपण विचार करायचा हे समत्व आल्यानंतर समजतं. हेही तेवढंच खरं आहे. आणि स्वतःला जबाबदार धरणे हेही आवश्यक आहे. समबुद्धिर्विशिष्यते. ज्याची समबुद्धी असते असा विशेष माणूस होतो. याला विशेष म्हटलेलं आहे. अजून मागच्या अध्यायामध्ये सुद्धा हे आलेलं आहे. आता हे झालं, आपण मानसिक योगाविषयी बोललो किंवा मनाला आपल्या कसं ट्रेन करायचं आहे ते बोललो. परंतु हीच अवस्था अजून कशी प्राप्त करता येईल? तर त्याच्यासाठी सुद्धा पुढे विधी सांगितलेला आहे. कसला? तर योगाचा. म्हणजे आपण जो योग म्हणतो किंवा ज्याला ध्यान योग म्हणता येईल, भगवद्गीतेमध्ये ध्यान योग या हिशोबाने हा जो अध्याय सांगितलाय विशेष आणि आपल्याला जो दिलेला आहे मुद्दाम, त्याचं कारण हे आहे की ध्यान योगाचं वर्णन इथे करून ठेवलेलं आहे भगवंतानी. पुढचा श्लोक घेऊया. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. अपरिग्रह इथे सांगितलाय. अपरिग्रह म्हणजे काय? कोण सांगू शकेल का? संग्रह न करणे. हा, कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणे. आपल्याकडे जर तुम्ही पुराण घेतलं किंवा बाकीचेही ग्रंथ, तर संग्रह करणे हे पाप मानलेलं आहे. आणि आज 99% गोष्टींचं कारण पैशाचा संग्रह नसणे हा आहे. आणि आवश्यकतेपेक्षा संग्रह न करणे मी यात हा, सुधारणा करेन. संग्रह करणे. आणि संग्रह केल्यामुळे काय होतं? तर समत्व नष्ट होतं. समत्व हा जो त्यांनी कन्सेप्ट सांगितला तो नष्ट होतो. म्हणजेच योगी राहत नाही, युक्त होत नाही. लक्षात आलं? तर आवश्यकतेपेक्षा जास्त कुठलीही गोष्ट असली, दुःख असू दे, सुख असू दे, तरीही पैसा असू दे किंवा आणि काही घ्या, कपडे असू दे, ती आपल्या दुःखाचं कारण आहे. अपरिग्रह. त्याच्यामुळे अपरिग्रह हा महत्वाचा आहे. सर, भोगबुद्धीने आपल्याकडे पूर्वी जे सगळे आपले
राजे महाराजे होते किंवा जे राजर्षी पण होऊन गेले, त्यांनी हम्म. तर कुठे अपरिग्रह केला होता? त्यांच्याकडे तर प्रचंड विपुल धनसंपदा होती. आसक्ती नव्हती, बरोबर आहे, हा, पण आता धनसंपदा तुम्हाला प्रचंड होती. हम्म, जर तुम्ही आता तुम्हाला राजा दिलीप वगैरे आहे बघा, संस्कृतमध्ये ते येणार आहे, तर त्याच्या चरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत बघा गोष्टी. तर त्यावेळची जी परिस्थिती होती किंवा विनिमय पद्धत होती, त्यावेळची राजाची सुद्धा संहिता होती की राज्य कसं करायचं. मग त्याच्यामध्ये दिलीप राजाचं वर्णन करताना लिहिलेलं आहे की तो संग्रह पण याच्यासाठी करायचा की लोकांना परत करता येईल. आता हा कुरुवंशाचा इतिहास म्हणजे लिहिलेलं जे आहे ते दिलीप, त्याचं ते कुरुवंशामधला एक राजा आहे, तो म्हणजे रामचंद्राचं पूर्वज. तर त्याच्यासाठी त्यांनी संग्रह करायचा आहे, म्हणजे त्यांनी करायचा आहे, पण तो कशासाठी करायचा आहे. आता हे सगळं जे झालं ना, ह्याला म्हणतो आपण कर्म करायची, पण ती कशी युक्त असली पाहिजे. म्हणजे क्षत्रियाचा धर्म मारणे हाच आहे, बरोबर आहे, पण कुठल्या परिस्थितीत मारला ह्याला महत्व आहे. उठला सकाळी आणि आपल्या बायकोवर तलवार फिरवली असं नाही ना क्षत्रिय म्हणजे. पण युद्धात गेला आणि जर लढलाच नाही तर मात्र त्याचा हे आहे काय, त्याचा धर्म त्यानं पाळला नाही. परंतु युद्धात त्यानं 100 मारले, ते क्षम्य आहे. रोज मच्छीमार जाऊन समुद्रातून कित्येक मासे मारतो, त्याचं त्याला पाप लागतं का? तर नाही. म्हणजेच आपलं जे कर्म आहे, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, ते निष्ठेने करणे, फळाची अपेक्षा न ठेवणे, हे सांगतायत. त्याच्याबरोबर त्याच्या संहिता पण लोकांनी त्याच्यासाठी, म्हणून तर त्यावेळी जे आचार्य म्हणून पद होतं, ते पद सत आणि असत सांगणारच होतं. काय केलं म्हणजे मला यातून मार्ग निघेल, असं ज्यावेळी प्रश्न पडायचे त्यावेळी त्याचं फायनल उत्तर देणारा माणूस म्हणजे त्यांचे आचार्य, अशा पद्धतीत होतं. मग तिथे हा पाप पुण्याचा पूर्ण विचार करून त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे धनानंदचं आपण ह्याचं उदाहरण घेतो ना, चाणक्यचं. चाणक्य. हम्म. हा, मग तो माणूस त्या राजाला पूर्णपणे चालवू शकत होता, कारण तो स्वतः योगी होता आणि योग्याला एवढा मान होता. कारण का, तर तो समबुद्धी होता, राहू शकत होता त्याला. तर हा, तर आपण कुठे होतो, अपरिग्रहावर होतो. इच्छारहित, निराशी म्हणजे इच्छारहित, आकांक्षारहित किंवा फळाची अपेक्षा न ठेवणारा. ज्यानं अंतःकरण म्हणजेच आपलं मन आणि शरीर दोन्ही आपल्या वश मध्ये ठेवलेलं आहे, ज्यानं आपल्या अधीन ठेवलेलं आहे. आता मी मागे पण म्हटलेलं की आपण चालतो कशाने, चित्ताने, पण चालायला पाहिजे कशाने, तर पाठी जे चैतन्य आहे त्याने. तो आपला मालक आहे, मूळ मालक. त्याच्या इच्छेनं आपला प्रवास झाला पाहिजे. मन हे एक उपकरण आहे, त्याला पण चालवता आलं पाहिजे. साधन आहे, त्यालाही वापर करता आला पाहिजे. शरीर हे एक साधन आहे, त्याचाही वापर करता आला पाहिजे. मग वापर कशासाठी करणार, तर सर्व सृष्टीच्या हितासाठी करायचा. म्हणून जे परमात्मे असतात त्यांची जर तुम्ही तत्व बघितलीत किंवा त्यांनी जे काम केलेलं असतं ते फार विशाल स्वरूपाचं असतं आणि ते अख्ख्या संसाराला किंवा अख्ख्या जनमानसाला म्हणा सृष्टी किंवा लोकांसाठी सृष्टीला. अत्यंत उपयोगी असं सिद्ध होतं. उदाहरणार्थ बरेच लोक कसेही विचारानं खूप गोष्टी सांगतात, म्हणजे परंतु मुळात वाचन कमी असतं. उदाहरणार्थ गांधीजी घ्या, गांधीजींनी कुठलं तत्व महत्वाचं सांगितलेलं, अहिंसा. अहिंसा. अहिंसा हा यमातला पहिला हे आहे, बरोबर आहे. हम्म. आणि अहिंसा कुठल्या लेवलची अहिंसा, तर त्यांनी जे तत्वांचं हे केलंय, त्यांचा जो बायोग्राफी आहे ती जर बघितलीत तुम्ही तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रयोग केलेले आहेत स्वतःवर सगळे. तर त्याच्यात नको जाऊया, परंतु गांधीजींनी जेवढं तत्वज्ञान सांगितलं ते योगाच्या आधारेच होतं आणि योगाच्या अनुसरून
त्यांचं आचरण सुद्धा बघितलं तर ते तुमच्या लक्षात येतं की ते त्या धर्मानेच चाललेले होते. सगळं सर्वांसाठी, सर्वांच्या हितासाठीच त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा तसेच होते. तर आपण कुठे अंतःकरण आणि शरीर हे आपल्या चैतन्याच्या अभिभूत असलं पाहिजे, त्यानं आपण ड्रिव्हन असलो पाहिजे. आपण मनाच्या अधीन असून चालणार नाही. आता पुढे काय करावे, तर योग्यानं एकाकी यत चित्त आत्मा, म्हणजे एकाकी रहसी स्थित एकाकी, म्हणजे एकटं एकांतात राहावं आणि काय करावं, स्थिर व्हावं. गात्र गात्र न चलती, ही कुठलंही आपल्या शरीरातलं अवयव हलता कामा नये किंवा स्थिरता अशा प्रकारे आणायची आहे. आणि मनाला निरंतर परमात्म्यात युंजित सततम आत्मानम, योगात आपलं जे मन आहे त्याला सतत आपल्या अंतरात्म्यावर केंद्रित करावं. आपण जे मगापासून म्हटलं की जे फोकस आउटसाइड आहे तो आपल्याला विरुद्ध दिशेला बदलायचा आहे. याचा प्रयत्न सतत करावा. कसं करावं, तर पहिल्यांदी आपण काय करायला पाहिजे, तर मन आणि शरीर हे इच्छेनुसार आपल्याला वश करता आलं पाहिजे. आत्म्याच्या अशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यानं एकटं बसून कसा प्रयत्न करायचा आहे, निश्चल व्हायचं आहे आणि निरंतर स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, अशा पद्धतीत सांगतात. आता हे कसं करायचं पुढे, मग त्याचं वर्णन करतात. आता हे झालं कसं, की हेडिंग झालं की आता ही गोष्ट आपल्याला करायची आहे, या आत्म्याचा आपल्याला बोध घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग तो पूर्ण कसा करायचा त्याचं सगळं वर्णन पुढे केलेलं आहे. म्हणजे ह्यालाच आपण ध्यान योग असं, म्हणजे आपण जो आज अध्याय बघतोय त्याचं हे वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये ध्यान कसं करावं याचे पूर्ण वर्णन केलेलं आहे. ते पुढे आहे आता. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नात्युच्छ्रितन्नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. आता याच्यामध्ये शुचौ देशे म्हणजे काय, शुद्ध भूमी, म्हणजे कुठलंही अशुद्धता नको, कुठेही जाऊन बसलाय असं नको. जमीन कशी असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. साफ करा किंवा स्वच्छ शुद्ध झाडून स्वच्छ केलेली अशी जमीन बघा याच्यावर बसायचं आहे. दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र ही 3 त्यांनी आसनं सांगितली. यातलं पैकी कुठलं तरी एक जे तुम्हाला जमेल ते, बरोबर आहे. या पद्धतीनं आसन जे आहे ते घालायचं आहे खाली. म्हणजे नुसतं बसायला सांगितलंय का, नाही, खाली काहीतरी पाहिजे. हे त्या त्या काळच्या प्रसिद्धीनुसार, त्या काळच्या याच्यानुसार सांगितले. बरेच जण जडाला एवढं महत्व देतात की नाही नाही, मग असं भगवद्गीतेत सांगितलंय म्हणजे मग दर्भच पाहिजे. पहिल्यांदा दर्भ सांगितला, मग नाही 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 नाही, मृगाजीन, माझ्याकडे मृगाजीन आहे, असं करणाऱ्याला योग सिद्ध होत नाही. जे त्यांनी मतीचा अर्थ सांगितलाय तो घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला खाली नुसत्या जमिनीवर नका बसू, त्याच्याऐवजी काहीतरी अंथरा आणि त्याच्यावर बसा. ओके. नात्युच्छ्रितम नातिनीचै, जमीन ही म्हणजे जे बसणारं स्थान आहे ते अति उंच पण नसावं आणि अति सखल पण नसावं. उंच असेल तर काय होईल, पडण्याची भीती राहील. सखल असेल तर काय राहील, पाणी बिणी काहीतरी साचणे किंवा ओल येणे अशी गोष्टी शक्यता आहेत, बरोबर आहे. तर हे नात्युच्छ्रितम नातिनीचै म्हणजे समतल असावं जमीन, या ठिकाणी अशा ठिकाणी बसावं. शैलाजिन पुरुषोत्तरम शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. स्थिर व्हावं. स्थिर होण्यासाठी काय सांगितलंय, आसन. आसन, बरोबर आहे.
त्यामुळे कुठलं तरी आसन जे आपल्याला स्थिर करू शकेल अशा पद्धतीचं आसन. मग ध्यानात्मक आसनांची नावं सांगा आता, एवढ्या आलोय आपण तर. सिद्धासन, एक तर सुखासन, पद्मासन. स्वस्तिकासन, सुखासन, वज्रासन, पद्मासन. हा, वज्रासन. ठीक आहे. हा, त्यातलं वज्रासन कुठलंही ध्यानाचं आसन आसन नाही घ्यायला म्हणा. असं त्याचं नाही. हा, म्हणजे आसनाला महत्व इथे दिलंय का, की कुठल्या तरी आसनांची नावं सांगितली, असं काही नाहीये. इथे त्यांनी अपेक्षा काय ठेवली आहे, स्थिर व्हा, स्थिर जे तुम्हाला करू शकेल असं कुठलंही आसन घ्या असं सांगितलंय. प्रतिष्ठाप्य म्हणजे तुम्ही स्थिर व्हा, तुम्ही बसा स्थिर. आता हे झालं या श्लोकाचा अर्थ. कसं बसायचं आहे, तर शुद्ध जमीन करायची आहे. सर, हा, ह्याचं असं म्हणलं की आसनाच्या आधी खाली दर्भ टाकावं, हा, आणि मग त्याच्यावर दर्भाचं. आसन टाकावं. तर दर्भाचं काही विशेष आहे का गुण? हा, असं काही जण सांगतात, पण जडत्वाचा विचार जर केला आपण, भगवंत सांगतायत काय, की तुम्हाला परमात्मा तत्व हे सगळीकडे आहे, हेच शेवटचं तत्व आहे. बरोबर आहे. आता जर आपण त्यांच्या ह्याचा विचार केला, तर ज्या सूक्ष्म क्रिया ज्यांनी सांगितल्या, आता उदाहरणार्थ तुम्ही हा प्रश्न केला, मगाशी पण मी याच्याविषयी बोललो खरा, पण त्याच्या मूळ प्रश्नाच्या उत्तरातच जर जायचं झालं, तर तुम्ही समलोष्टाश्म कांचन असलं पाहिजे. ज्याला शक्य आहे त्यानं दर्भाचं घ्या, ज्याला शक्य आहे त्यानं मृगाजीन घ्या, आणि ज्याला शक्य आहे त्यानं काय वस्त्र घ्या. असं काही नाहीये, कारण भगवंत असं काही उच्च नीच करून सांगणारच नाही. लक्षात घ्या. त्यांनी फक्त उदाहरण देऊन त्यांना सगळ्यांनाच उपयोगी त्या पद्धतीनंच सांगितलं असणार. मी फक्त हेच करू शकतो, काय सांगू शकतो की काय असू शकेल. परंतु पुढच्या काही ग्रंथांमध्ये तुम्हाला याचं वर्णन पण आढळेल. वर्णन म्हणा किंवा काही ठिकाणी मराठीत जे लिहिलेलं असेल त्या ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला आढळेल की दर्भाचंच आसन पाहिजे, किंवा मग ह्या ज्या गोष्टी आल्या ह्या कर्मकांडामध्ये आल्या. कर्मकांडाच्या योगाने किंवा काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने केलेल्या ज्या गोष्टी आहेत, असं पण नाही आहे की याच मार्गाने जा योगामध्ये. बरोबर आहे. हा जो योग सांगितला आहे ह्याच योगाने तुम्ही जाणार आहात असं काही नाही आहे. रावण हा सुद्धा उच्च कोटीचा योगी होता, ज्याला रामाला जन्म घ्यावा लागला मारण्यासाठी. मग एवढं जर असेल तर योगी हा नुसता आपण म्हणतो तसाच असेल असं नाहीये, हे लक्षात घ्यायचं. कुठल्याही मार्गाने का होईना पण ते झालं पाहिजे, एवढं महत्व आहे. आता असं म्हटलं जातं की भगवंतांनी इतके मार्ग ठेवलेले आहेत की त्याला वारेमाप, म्हणजे समजा वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण बघितलेलाच आहे, पण तो कसा झाला, तर त्याला क्षणात तीव्र वैराग्य आलं. ज्यावेळी त्याला कळलं की माझी पत्नी सुद्धा माझी साथ देत नाही, त्यावेळी त्याला तीव्र वैराग्य आलं आणि तो एकदम प्रकाशित झाला. ही घटना जशी आपण एक काय म्हणतो उदाहरण म्हणून बघतो, तशीच पद्धतीनं अनेक प्रकारे योगात प्रवेश करता येतो. आता हे जेव्हा तुम्ही ह्याच्यात जाणार, निद्रेत सुद्धा योगी होता येतं. निद्रा स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा म्हणून पतंजलींनी सांगून ठेवलेलं आहे. तर हे जे काही आहे हे घडण्याची क्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं घडू शकते. त्याच्यासाठी साधन म्हणून जे आपण वापरणार आहोत त्याच्यातही कर्मकांडानुसार फरक करणं शक्य आहे, सांगितलेलं असेल. परंतु बेसिक गोष्ट जर आपल्या लक्षात असेल तर आपण त्याच्यामध्ये फरक करणार नाही, समलोष्टाश्म कांचन राहणार. बरोबर आहे ना. साधनामध्ये साध्य महत्वाचं आहे, साधन कोणतंही हे महत्वाचं नाही वाटत. असं आता जर विचार केला तर भगवंत अपेक्षा ठेवून सांगत नाहीयेत का. भगवंत सुद्धा सांगताना कसं सांगतायत की तुम्ही योग करा. कशासाठी करा, तर तुम्हाला युक्त व्हायचं आहे. म्हणजे फळाची अपेक्षा नाही आहे का. आहे ना. आहे, फळाची अपेक्षा आहे, हे लक्षात घ्या.
परंतु ही का आहे, तर परम कल्याण ज्याच्यात शक्य आहे अशा पद्धतीचा हा ऍडवाइस आहे अर्जुनाला केलेला. लक्षात आलं? म्हणून तो करायचा आहे, तो केला पाहिजे. एखाद्याला जर वाईट मार्गावर न्यायचं असेल तर ते करू नका, परंतु जे चांगल्या मार्गावर नेण्यासाठी आहे ते सांगितलं पाहिजे. म्हणून हे उद्धृत केलेलं आहे. मग आता जो योगी असतो त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाही आहे असं कुठे म्हणता येईल आपल्याला? त्याला अपेक्षा आहे ना मुक्त होण्याची. पण जेव्हा तो मुक्त होईल त्यावेळी तो सत्वगुणाचाही आधार नाहीसा करून टाकतो. प्रकाशक गुण त्याच्यामध्ये आला, सत्व रजतम त्यांना कमी केले, सत्व आलं. पण त्या सत्वाविषयी सुद्धा जेव्हा त्याला वैराग्य उत्पन्न होतो तेव्हाच तो कैवल्यावस्थेला पोचणार. हे पुढे येणार आहे, पतंजलीमध्ये येणार आहे पुढे. म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग हा तिथे आलाच. भगवंत सांगतात ते चुकीचं नाही, सगळ्या गोष्टींचा त्याग हा आलाच. मग त्यांनी इथे जे वर्णन करून ठेवलेलं आहे ते कधी कधी या अवस्थेचं सुद्धा असतं. बऱ्याच ठिकाणी या अवस्थेचं वर्णन असतं आणि काही ठिकाणी सूक्ष्मतेत, ज्याला आपण उदाहरणासाठी दिलेल्या गोष्टी असतात, की राग करू नका, लोभ धरू नका. म्हणजे काय करू नका, तर रज आणि तमगुण नका वापरू असं सांगितलेलं आहे. परंतु सर्वात शेवटी सत्वाचाही त्याग करायचा आहे हे पण सांगितलेलं आहे. लक्षात? त्यामुळे येणार पुढे हे प्रतिष्ठाप्य अशा पद्धतीत आपल्याला बसायचं आहे, की देश स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी आसन घालायचं आहे, कमी उंच सकल पाग नको, आणि आपलं आसन स्थिर करायचं आहे. असं कुठलं तरी आसन घ्यायचं आहे ज्याच्यावर स्थिर बसायचं आहे आणि स्वतःला स्थापित करायचं आहे. आता तत्र म्हणजे त्या ठिकाणी किंवा त्या आसनावर जिथे बसलाय तिथे तत्र एकाग्रम मन, हा श्लोक वाचायचा राहिला. तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः उपविश्यासने युञ्जात् योगम आत्मविशुद्धये. हे जे वाचन आहे ना हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही लोकांनी प्रयत्न करा, ज्यांना पाठ होईल त्यांना पाठ होईल, पण ज्यांना नाही होणार त्यांचं मननात त्रायते इति मंत्र हे पण होणार आहे. हे लक्षात घ्या. प्रयत्न आपण करायचे आपल्या पद्धतीने, कर्म करणं आपल्या हातात आहे. फळाची अपेक्षा ठेवा अगर नका ठेवू, पण या फळाची अपेक्षा ठेवली तर चांगलंच आहे. भगवान पण सांगतात हे प्रयत्न करा म्हणून, बरोबर आहे ना? त्यामुळे ज्यांना कोणाला अपेक्षित आहे ते वाचनामधनं मंत्रांचा उपभोग घेऊ शकतात निदान स्वतःला अपलिफ्ट करण्यासाठी. तर तत्र त्या ठिकाणी त्या आसनावर उपविश्य बसावं, उपविश्यासने आसन घालून बसावं. यत चित्तेंद्रिय क्रिया, म्हणजे ज्या क्रिया म्हणजे कशा असतील तर चित्त आणि इंद्रियांच्या क्रियेना वश ठेवतील अशा क्रिया. इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि चित्त, चित्त हे त्रिगुणयुक्त, त्याला सुद्धा वश मध्ये ठेवतील अशा पद्धतीनं क्रिया करायची आहे. यावेळी काय करायचं आहे? मन एकाग्रम कृत्वा, मन काय करायचं आहे? एकाग्र करायचं आहे. एकाग्र. हा आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे? तर आत्मविशुद्ध आहे, स्वतःला अंतःकरणाला सिद्ध करण्यासाठी. शुद्ध करण्यासाठी, म्हणजेच रजतमाचा मळ काढून टाकण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. योगम युंजात म्हणजे योगाचा अभ्यास करावा. आता कसं, तर आसना जे आसन मगाशी श्लोकात सांगितलं त्या आसनावर बसायचं आहे. चित्त आणि इंद्रियांच्या सगळ्या क्रियांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय आलं? प्रत्याहार आला. प्रत्याहार मागे मी सांगितलंय की पाचही इंद्रियांचं जे विषय आहेत त्यांच्यापासून मनाला परावृत्त करणे, या प्रत्याहाराचं आपण इथे अवलंबन करणं आलं. बसून करायचं काय आहे? तर मनाला आणि इंद्रियांच्या विषयांना त्याच्यापासून हटवणे, ही गोष्ट आपल्याला इथे करायची आहे. आणि मनाला एकाग्र करायचं. कशावर करायचं? परमात्म्यावर, स्वतःवर एकाग्र करायचं. अशा प्रकारे योगाभ्यास करायचा आहे. ओके, पुढे
कसं बसायचं आहे त्याचं पण आता पुढे उदाहरण सांगतायत की समम समम काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम स्थिरः संप्रेक्षणासिकाग्रं त्वं विशश्चानवलोकयन्. समम काय समं काय सॉरी हे म्हणताना आपण फार महत्व आहे हा. समम काय काही जण म्हणतील नाही, समं काय शिरोग्रीवम. तर सम काय ठेवायचं आहे, काय शिर आणि ग्रीवा. शरीर आणि मान. हा, काय म्हणजे धड, शरीर शिर आणि ग्रीवा, ग्रीवा म्हणजे मान. मान. आपण आता जेव्हा कधी बोलताना कसं बोलतो, अभ्यास करायला योगाना शिकवतो त्यावेळी मान पाठ सरळ. ध्यानाच्या अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, 3 गोष्टी विसरायच्या नाहीत. जर आपण योगा कोणाला शिकवायला जातोय तर त्यावेळी आपल्याला ह्या 3 गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. आणि एवढं बोललात की मनुष्य व्यवस्थित समजून जातो काय समजायचं आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे बोलताना हे 3 शब्द अजिबात चुकायचे नाही. समकाय शिरोग्रीव ही अवस्था आपल्याला व्यवस्थित मराठीत सांगता आली पाहिजे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. ओके, 3 गोष्टी सांगायच्या. पुढे कसं हे धारण करायचं आहे, कसं करायचं आहे, न चलम, अजिबात हलवायचं नाही, स्थिर राहायचं. न चलम स्थिराहा. संप्रेक्षनासिकाग्रम स्वम, स्वतःच्या नासिकेकडे, संप्रेक्ष म्हणजे दृष्टी लावायची, नासिकाग्र म्हणजे नाकाचं टोक, नाकाच्या टोकावर स्वतःची दृष्टी आणायची. ही जर अवस्था तुम्ही करायला गेलात आणि काय म्हणतात त्याला, कुठलाही जोर न लावता, तर बघा तुमचे डोळे अर्धोन्मीलित होणार ऑटोमॅटिक. अर्धोन्मीलित म्हणजे अर्धे झाकलेले, ऑटोमॅटिक होणार. करून बघा सगळ्यांनी पाहिजे तर. तुम्ही डोळे असे दुखतात सर उघड्या खूप. डोळ्याने असं ताट करून प्रयत्नपूर्वक होतात. परंतु जर तुम्ही एफर्टलेस करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अर्धोन्मीलित नेत्र होतात आणि त्याच्या वेळी नाकाच्या टोकावर लक्ष द्यायचा सहज प्रयास आपण करू शकतो. ज्या अवस्थेमध्ये आपण शांभवी बऱ्याच मुद्रा वेळ ना? ना, मग जर शांभवी बऱ्याच वेळ मुद्रा ना ती? राहायचं असेल तर आपल्याला, कोणी बोलतंय का? शांभवी मुद्रा होते ना ती? हा, शांभवी मुद्रेत सर आपल्याला भुवयाच्या मध्ये बघायचंय ना. डोळ्याच्या मध्ये बघायचं आहे. येणार आहे पुढे, हळूहळू हा, येणार. ते इथं आपल्याला नाकाच्या अभ्यासामध्ये टोकाकडे सांगितलं. बघायचंय. सर नाकाच्या ना- टोकाकडे बघायला गेले की डोळे खूप दुखतात हो. हा, दुखतात. आता नाकाच्या टोकाकडे दुखतात. पुढे आपल्याला शांभवी करायची आहे. तृतीय नेत्र उघडायचं आहे, आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे पुढे जाऊन. पण प्रयत्नांनी हे साध्य नाही असं नाही. नासिकाग्र तुम्ही 10 मिनिटं सुद्धा करू शकता. जर तुम्ही पुढचे 10 दिवस सलग केलं तर आरामात करता येतं. ह्याला नाही, प्रयत्नानं साध्य आहे ही गोष्ट. ही तरी भगवंतानी जो योग सांगितलेला आहे तो काही असा खूप कठीण योग नाहीच आहे. काळजी करू नका. एकदम व्यवस्थित सगळ्यांना जमेल अशा पद्धतीत सगळ्यांचा विचार करून सांगितलेला आहे. संप्रेक्षनासिकाग्रम स्वम दिशश्चान अवलोकयन. कुठल्याही दिशेला न पाहता, नाहीतर काय लोक करतील, ग्रीवा स्थिर आहे, वरचं पण असं राहून योग करू शकतील. नाही, समोरच बघायचं आहे, कुठेही बघायचं नाही, इकडे तिकडे, समोर बघायचं आहे. हे सांगतायत याच्यामध्ये. म्हणजे क्लिअर त्यांनी पोझिशन सांगितली की या पोझिशन मध्ये बसायचं आहे आपल्याला. आता ह्याचं सगळ्याच हे काय आहे गमक, तर त्याच्या आदल्या श्लोकात जे सांगून ठेवलंय ते की आत्मविशुद्ध आहे, चित्त अंतःकरण विशुद्ध करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी ही क्रिया करायची आहे बसून. हे महत्वाचं आहे. नाहीतर लोक फक्त जड गोष्टीकडेच लक्ष जास्ती देतात. ज्ञानयोग नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये फक्त चिंतनाने सुद्धा ही गोष्ट आपण घडवून आणू शकतो. सर मागे म्हणत होतं की कुठले पूर्णपात्रे सर मागे म्हणत होते की सगळं हे सर किती कठीण आहे करणं. तर त्यांच्यासाठी ज्ञानयोग नावाचा योग पण आहे ज्याच्यामध्ये
फक्त चिंतनाने सुद्धा ही गोष्ट घडवून आणता येऊ शकते. परमात्म्यात विलीन झालेले लोक आहेत नुसत्या चिंतनाने. तुकारामांनी कुठला केला होता? भक्तियोग होता, बरोबर आहे. परंतु त्याच्याबरोबर जर त्यांचं साहित्य बघितलं, त्यांनी लिहून ठेवलेले जे अभंग आहेत त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते ज्ञानयोगी होतेच. त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत ते पुढे पुढे आपल्याला येत जातात ना, तसं हे सगळं लक्षात यायला लागतं की त्यांनी नुसतं नाही, शास्त्राचा नुसता अभ्यास केलेला नव्हता, तर क्रियेचाही अभ्यास केलेला होता. शास्त्राचा अभ्यास नसेल तर क्रिया होऊ शकत नाही, आणि नुसती शास्त्राचा अभ्यास करून पण होणार नाही, असंही आपल्याला मागच्या उपनिषदात सांगितलेलं होतं, आठवत असेल तर. त्यामुळे कसंही का होईना पण ते झालं पाहिजे, ही घटना या हिशोबाने सगळं सांगितलेलं आहे आणि त्याचं महत्व पण आहे. पुढे प्रशांतात्मा. हा, प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्यमच्चित्तो अयुक्त आसीत मत्परः. प्रशांत आत्मा, अशा प्रकारे जो शांत किंवा स्थिर बसलेला आहे तो प्रशांत आत्मा, म्हणजे ज्याचं अंतःकरण शांत झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वृत्ती व्युत्थान होत नाही त्याचं, किंवा ज्याच्यामध्ये वृत्ती सतत डेव्हलप होत नाहीये, असा जो आहे तो प्रशांत आहे. विगत भी, विगत भीही, याच्यामध्ये भयरहित, त्याला कुठलंही भय नाहीये, अशा अंतःकरणानं त्यानं राहायचं आहे. कुठला तरी भय असेल, काहीतरी आहे. आता उदाहरणार्थ मी जर बसलोय ध्यानाला आणि मला कुठला तरी फोन आला, किंवा मला कुठेतरी जायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा बसणार तेव्हा चंचलता मनात कायम राहणार. पण अशी कुठलीही गोष्ट असता कामा नये जी आपल्याला विचलित करेल, हा त्याचा अर्थ आहे. ब्रह्मचारी व्रते स्थितः, जो ब्रह्मचारी व्रतात स्थित आहे. आता ब्रह्मचारी हा ब्रह्म म्हणजे काय, तर परब्रह्म, तद्वत आचरण. ब्रह्मचारी म्हणजे काय, तद्वत आचरण. कोणासारखं? ब्रह्मासारखं. हा, जर आपल्याला एखाद्या सारखं व्हायचं आहे तर आपल्याला आचरण तशासारखंच ठेवायला लागेल ना. मग ब्रह्म ची आपण जे काही त्यांनी तिथे व्याख्या केलेल्या आहेत उपनिषदामध्ये आहे, किंवा ते सगळं सांगितलेलं आहे की निर्विकल्प, त्याच्यामध्ये कुठलेही विकल्प नाही आहेत, बरोबर आहे. गुणांच्या परे आहे, म्हणजे त्रिगुणांच्याही पलीकडे आहे. आता इथे सांगताना कसं सांगितलंय? ब्रह्मवत सांगू शकले असते, नाही, ब्रह्मचारी सांगितलंय. का तर त्यांना माहिती आहे की तुम्ही जे काय करताय ते अंतःकरणापासूनच करताय, म्हणजे जड वस्तूपासूनच ही क्रिया चालू आहे, बरोबर आहे ना. मग तो हा मनुष्य जर जड गोष्टी घेऊन परमात्म्याला शोधायला निघालाय तर त्याला तसं आचरण करायचं आहे. वत होऊ शकत नाही, तो त्याच्यासारखंच होऊ शकत नाहीये, हे त्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी सांगताना आचरण अशा पद्धतीत घ्यायचं आहे. ब्रह्मचारी याच्या शब्दाचा अर्थ अशा पद्धतीत घ्यायला पाहिजे. बरेच जण ब्रह्मचर्य म्हणजे काहीतरी वेगळाच अर्थ घेतात की त्यानं लग्नच करू नये, अशा पद्धतीत घेतला जातो. परंतु जे तंत्रयोग आहे त्यामध्ये मात्र ब्रह्मचरणामध्ये शुक्राचं क्षय होणे ही गोष्ट त्याज्य मानलेली आहे. आता तो एक मार्ग झाला. योगाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, मी तुम्हाला मागे पण सांगितलं. मग आत्ताच बोलणं आपलं झालं की कुठल्याही प्रकारे होऊ शकतं, बरोबर आहे ना. मग जो मार्ग फक्त शुक्र धातूशी रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या करायच्या आहेत, क्रिया आहेत सांगितलेल्या, त्या अनुषंगाने तो अर्थ घेतलेला आहे अपेक्षित. परंतु ब्रह्माचं आचरण आपल्यात आणणे, स्वतःला असं ट्रेन करणे की तद्वत आचरण त्याच्यासारखं आपल्याला करायचं आहे, या पद्धतीत ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ घ्यायचा. ब्रह्मचार्याचं व्रत घेतलेलं आहे, व्रत करणे. आता समजा
की एखादा आदर्श एखाद्या माणसासमोर असतो. म्हणजे मला कसं व्हायचंय, अब्दुल कलामांसारखं व्हायचंय, मला कसं व्हायचंय, स्वामी विवेकानंदांसारखं व्हायचंय, हा आदर्श झाला. बरोबर आहे. मग आदर्शवत होण्यासाठी आदर्श जो कोणी आहे त्याचं आचरण आपल्यात आणणं आवश्यक आहे ना. त्याच्याशिवाय कसं होणार? मग इथे आदर्श कोण आहे? परब्रह्म. आणि बरोबर. त्याचं आचरण कसं आहे त्याची थोडीशी कल्पना ह्या सगळ्या ग्रंथामधून येतेच. परंतु ते पद हे कसं आहे, वर्णन करण्यास योग्य नाही. मौन होतो माणूस तिथे गेल्यानंतर, असंही वर्णन केलेलं आहे. परंतु त्याची सर्वांगीण ओळख करून देणारे हे ग्रंथ आहेत. म्हणून शास्त्राचं अध्ययन पण फार आवश्यक आहे. शास्त्राच्या अध्ययनाने आचरण कसं राहावं याचं तरी आपल्याला पूर्ण भान येतं. मग तद्वत आचरण या पद्धतीनं ठेवायचं आहे. मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. म्हणजे काय करायचं आहे? मनाला संयम करून माझ्यावर लावून. आता इथे स्वतःच भगवंत सांगतात, परब्रह्म स्वतःच तुम्हाला इथे उपदेश करतात. त्यामुळे त्यांनी इथे कसं सांगून ठेवलंय की तुम्ही ध्यानासाठी जे काही आलंबन घेणार आहात किंवा ज्याचं अनुकरण करणार आहात, ज्याचं आचरण करणार आहात तो मीच आहे. मग माझ्या चित्तावर तुमचं मनाचा एकाग्रपणा असू दे, असं इथे सांगितलेलं आहे. मना संयम्य मत चित्तो, माझ्या चित्तावर तुम्ही मन एकाग्र करा. युक्त आसीत मत्परः, मतपरायण होऊन बसावे. म्हणजे काय, तर स्वतःची जी ओळख तुम्ही केलेली आहे, स्वतः म्हणून जी चित्ताची ओळख आपण म्हणतो, ती ओळख बाजूला ठेवा आणि स्वतःचं मन हे परब्रह्मामध्ये एकरूप करण्याचा प्रयत्न करा किंवा एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीत या सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे काय, स्वतःला आधी पहिलं शांत करा. म्हणजे रजतम गुणांना शांत करा. त्यानंतर अशा पद्धतीत स्थिर बसा की ज्यामध्ये स्वतःच्या मनाला परब्रह्मावर, म्हणजे आचरण कसं असलं पाहिजे, तर ब्रह्मचर्य व्रतावर जो अधिष्ठित आहे असा मनुष्य असला पाहिजे, हे पण सांगितलेलं आहे. आणि मनाला एकाग्र कुठे करायचं आहे, तर ब्रह्माशी एकरूप करायचं आहे, एकाग्र करायचं आहे. अशा पद्धतीत पुढची हे सांगितली. पहिल्यांदा कसं सांगितलं, मनाची सगळी सांगितली. त्यानंतर शारीरिक क्रिया म्हणजे ध्यानयोग सांगतायत. त्या ध्यानामध्ये सुद्धा कसं आसन घालावं, कसं पद्धतीत देशकाल असावा, सगळं झालं. त्यानंतर स्वतःच्या शरीराची पोझिशन कशी असावी, समकाय शिरोग्रीव, या पद्धतीत झालं. आणि मग अशा पद्धतीत बसल्यानंतर करायचं काय, हे पण सांगून आता झालं. आता युक्त म्हणजे स्थिर करणे किंवा एखाद्या गोष्टीने युक्त करणे किंवा एखाद्या गोष्टीवर स्थिर होणे, अशा पद्धतीत युक्त या गोष्टीचा हे झाला अर्थ झाला. योगी असतो तो युक्त असतो. युक्त कसा असतो, तो परब्रह्माने युक्त असतो. बरोबर. अशा पद्धतीत आता पुढच्या श्लोकात बघूया. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. आता या नियतमानस हा शब्द आलाय इथे. नियतमानसचा अर्थ काय, तो नियत म्हणजे नियत केलेला किंवा काय म्हणतात, नियंत्रण मिळवलेला, संयमित संयमित. संयमित हा, संयमित किंवा नियंत्रण मिळवलेला किंवा वश केलेलं मन, अशा पद्धती त्याचा अर्थ घ्यायचा आहे. कोणाचं, योग्याचं मन, की जे नियत केलेलं आहे किंवा संयमित केलेलं आहे. संयमित याचाच अर्थ संयम आला इथे योगाचा. बरोबर आहे ना. समत्वम योग उच्यते, समत्व जिथे स्थापन झालेलं आहे असं. सदा वश केलेल्या मनाचा युंजन म्हणजे परमात्म्यात स्थित करायचं असं जे मन आहे,
ते परमात्म्यामध्ये स्थित करायचं. अं, असं केल्यामुळे शांती निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती. अशा योग्याला काय प्राप्त होतं, तर शांती निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती, याला परम शांती प्राप्त होते. आता इथे एक दुसरा शब्द आलाय, निर्वाण. हा जो शब्द आहे, हा जर बघितला तर तुम्हाला बुद्ध दर्शनामध्ये मिळणार पुढे. हे आपलं सगळं इतिहास जो आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्याची एखादी झलक मिळत जाते. तर भगवद्गीता ही सर्व समावेशक आहे. सर्व जाती धर्मांची, लाईट. कोणाशीही तिचा हे नाही, काय दुराग्रह कोणाशी नाही. सर्व लोकांना समान मानूनच ही समत्व गृहीत धरूनच लिहिलेली आहे, सर्व लोकांसाठी लिहिलेली आहे. त्यामुळे इथे सगळ्या जेवढे ग्रंथ त्याच्या आधी होऊन गेले त्याच्यामधल्या सगळ्यांचं थोडं सार किंवा त्यांच्यातनं घेतलेले चांगले काही गोष्टी यात आपल्याला सापडतात. तर अशा पद्धतीत युक्त व्हावं की जी परम शांती आहे, जी माझ्या ठिकाणी स्थित आहे, त्या शांतीचा तुला लाभ होईल, अशा पद्धतीत भगवंत सांगतात. युक्त आसीत मत परम, स्वतः माझ्यामध्ये जेव्हा तू तुझं मन एकाग्र करशील आणि युक्त होशील, त्यावेळी तुला काय मिळेल, तर अशी शांती मिळेल की जी निर्वाण परमा, म्हणजे आपले जे जड गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे असलेली जी शांती आहे ती तुला प्राप्त होईल, अशा पद्धतीत सांगतात. ही अधिगच्छती किंवा प्राप्त होईल. पुढचा श्लोक, शाश्वत शांती किंवा नैष्ठिकी शांती असा पण शब्द त्याला वापरलेला आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुनः. आता इथे परत अर्जुनाला हाक मारली, हे अर्जुना, अशी हाक मारलेली आहे. प्रत्येक ठिकाणी इथे भगवंतांनी वेगवेगळ्या हाका मारलेल्या आहेत. ज्यांना ह्याचं अंग आहे, कलेचं म्हणा, किंवा ज्यांना ह्यातही ज्यांनी खूप सूक्ष्मतेनं अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी ह्या हाका सुद्धा फार महत्वाच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा गृहीत अर्थ काहीतरी आहे. हे जे लिखाण जे केलेलं आहे ते असंच नाहीये. त्यामुळे याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष, भगवंतांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुनाला कधी पार्थ म्हटलेलं आहे, कधी कौंतेय म्हटलेलं आहे, कधी अर्जुन म्हटलेलं आहे, कधी तात म्हटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी शब्दाचा अर्थ बदलतो आणि त्याच्या पाठीमागचं कारण हे अर्जुनाच्या भावनांशी निगडीत आहे, म्हणून ते त्या ठिकाणी वापरलेलं आहे. सूक्ष्म अर्थ किंवा गूढ अर्थ या भरपूर अंगाने लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला, कारण ते काही जे ते आपले लोक आहेत, आपण बघताना योग या दृष्टीने बघतो, परंतु काही लोक भक्ती योग या पद्धतीनेच बघतात. जे भक्ती योग या पद्धतीने बघतात त्यांच्यासाठी ह्या पण गोष्टी फार महत्वाच्या असतात. लक्षात. तर इतकं ह्याच्यात जाण्याची काही आवश्यकता आहे असं नाही, की आपल्याला करायचं काय आहे हे याच्यात जे सांगितलेलं आहे योगाच्या दृष्टीनं ते आपण घ्यायचं आहे. अर्जुन, हे अर्जुना, योग तर अतिशय खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्याला पण साध्य होत नाही. तसंच अति झोपणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि मुळीच झोपणाऱ्यालाही साध्य होत नाही. आपण जे दुसरं उपनिषद बघितलं त्या उपनिषदामध्ये हे मी सांगितलेलं होतं की हेच तुम्हाला पुढे भगवद्गीतेमध्ये येणार, बरोबर आहे. तर नात्यश्नतस्तु, न खाणाऱ्याला, योगोस्ति नचैकान्तमनश्नतः, एकदम साधा अर्थ आहे या श्लोकाचा. न चाती स्वप्न, अति स्वप्नशील होऊनही चालणार नाही. जागृतो नैव चार्जुन, नाही. त्यामुळे मग कसं असलं पाहिजे हे, म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं तर काय होणार नाही हे सांगितलं. आता पुढे काय करायला पाहिजे हे पुढच्या श्लोकात सांगतात. पुढचा श्लोक काय आहे,
युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःख हा म्हणजे काय, तर दुःखांचा नाश करणारा होईल. काय, कोण होईल? योग. जर तुम्ही योग मी सांगितलंय त्याप्रमाणे केलात तर दुःखांचा नाश करणारा अशा पद्धतीत होईल असं सांगतात. याचा दुसरा अर्थ काय आहे, मी सांगितलंय त्या पद्धतीनं नाही केलात तर तो दुःख देणारा होईल. बरोबर आहे. ज्यांनी ह्याचं अध्ययन केलेलं आहे हठयोगाचं, त्याच्यामध्ये स्वात्मारामांनी सांगून ठेवलं, हठप्रदीपिकेमध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की जर तुम्ही प्राणायाम व्यवस्थित नाही केलात तर तुम्हाला उदान वायूचे सगळे रोग होणार, शिरोरोग, ऊर्ध्वजत्रुगत रोग होणार. हे आता हे झालं सूक्ष्म. जसजसं पुढे योगात प्रगती होत गेली तस तसं पुढे काय करू नये, काय करावं हे सांगण्यामागे जी एक विशालता आहे ती सूक्ष्मतेत परावर्तित होत गेली. तुम्ही नाही व्यवस्थित झोपलात, तुम्ही आहार व्यवस्थित नाही ठेवलात तर काय होणार आहे हे पण पुढे सांगत जाणार आहे. इथे काय सांगितलंय तर दुःखाचा नाश करणारा असा जो योग आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर यथायोग्य आहार विहार करायचा आहे. कर्मात यथायोग्य प्रयत्न करायचा आहे. विहार म्हणजे कसा असावा तर तो युक्त चेष्ट, युक्त कर्म अशा पद्धतीत असावा. युक्त स्वप्न आणि युक्त अवबोध म्हणजे झोपही नियमित असावी आणि जागरण सुद्धा नियमित असावी. अशा प्रकारे जर योग केला तर तो फक्त दुःखांचा नाश करणारा अशा पद्धतीत होतो. माझ्या मते मी फारच एक्सिड झालेलो आहे, तेव्हा लगेच थांबूया, फार वेळ नाही घेत. हरिओम.